सर्वप्रथम मी माननीय न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे मॅडम, ज्या माननीय महिला न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय आज आपल्या महाराष्ट्र आणि नोटरी गोवा असोसिएशनमध्ये उपस्थित आहे, आपल्यासाठी सन्मानाची बाब आहे. त्यांचे मार्गदर्शन आज आपण सर्वांना लाभणार आहे. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावे. माननीय न्यायमूर्ती प्रसन्नाजी वराळे, न्यायाधीश सर्वोच्च न्यायालय. वराळे मॅडम, ज्यांना आम्ही सगळे प्रेमाने गीता वहिनी म्हणतो. माझे सहकारी व पुण्याचे पालक न्यायमूर्ती श्री मारणे साहेब, श्री डॉक्टर साहेब, श्री अण्णासाहेब बनसोडेजी, महाराष्ट्र विधानसभाचे उपसभापती, श्री महाजन साहेब, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पुणे, महाराष्ट्र व गोवा नोटरीज असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सय्यद सिकंदरजी, ॲडव्होकेट यशवंत खर्डे, ॲडव्होकेट प्रवीण नलावडे, ॲडव्होकेट आतिश लांडगे, माजी खासदार साबळे साहेब, नोटरी संघाचे सर्व सदस्य, उपस्थित सर्व नोटरी, ज्येष्ठ नोटरी, आजचे सर्व सत्कार मूर्ती, उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम माझा सगळ्यांना नमस्कार. मला अत्यंत आनंद होत आहे की मला या नोटरी परिषद 2025 मध्ये सहभागी होण्याची संधी आपण दिलेली, मला आणि माझ्या सहकाऱ्यांना, पालक न्यायमूर्तींना. या कार्यक्रमाच्या आयोजन केल्याबद्दल, तसेच तंत्रज्ञानाच्या युगात नोटरींचे सशक्तीकरण या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा घडून आणणार, यासाठी मी महाराष्ट्र व गोवा नोटरी असोसिएशनचे मनपूर्वक अभिनंदन करते. आपण ज्या काळात जगत आहोत तो झपाट्याने बदलत आहे. मोबाईल, कम्प्युटर, इंटरनेट या सगळ्यांमुळे कामाची पद्धती बदलत आहेत. न्यायालयीन कामकाज पण आपण ऑनलाईन होत आहे. आपण बघतो हायब्रिड सिस्टम सुरू झालेलं आहे, VC फॅसिलिटीज सुरू झालेल्या आहेत, ई फायलिंग सुरू झालेलं आहे. अशा वेळी नोटरीची भूमिका अधिक महत्त्वाची झालेली आहे. पूर्वी नोटरी म्हणजे दस्तावेजेवर शिक्का मारणारा अधिकारी असं सामान्य माणसाची समजूत होती. पण खरं पाहता नोटरी हा कायद्याचा एक महत्त्वाचा घटक आहे. तो खात्री करतो की तो दस्तावेज खरा आहे, ज्या माणसाने जो केलेला आहे तोच आहे डॉक्युमेंट करणारा, व कायदेशीरपणे तयार करण्यात आलेला आहे. आज काळाची गरज आहे की नोटरींचे काम हे डिजिटल माध्यमातून व्हावं, जसं नोटरायझेशन, डिजिटल व्हेरिफिकेशन इत्यादी. यासाठी कायद्यातही सुधारणा झालेल्या आहेत आणि होत आहेत. हे बदल होत आहे, त्यासाठी नोटरींनी स्वतःला सज्ज ठेवणं आणि सक्रियतेने सहभाग घेणं अतिशय आवश्यक आहे. तंत्रज्ञानामुळे काम वेगाने आणि सोपं झालंय, यात शंकाच नाही. पण ह्या सगळ्यांमध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रामाणिकपणा, जबाबदारी आणि नैतिकता. प्रत्येक नोटराइज्ड डॉक्युमेंट कोणाच्या तरी जीवनाची, हक्कांशी, मालमत्तेशी जोडलेला असतो. त्यामुळे समाजाच्या विश्वासाला योग्य न्याय देणे हे आपल्या सगळ्यांचं कामाचं मुख्य ध्येय असलं पाहिजे. आज अनेक ज्येष्ठ नोटरी आणि कायद्यात योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सत्कार झालेला आहे, इन्क्लुडिंग लाईफ टाईम अचीव्हमेंट अवॉर्ड. त्यांनी दीर्घकाळ निष्ठेने आणि प्रामाणिकपणे सेवा केली आहे. मी त्यांचं सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करते.
Today's event is not merely a meeting of professionals. It is a celebration of service, integrity, and commitment to the rule of law. The felicitation of senior advocates and notaries and conferment of lifetime achievement awards and the recognition of outstanding legal services by the notaries reflects the association's deep respect for those who have dedicated their lives to justice and to public service. Notaries occupy a unique position in our legal system. They serve as the trusted custodians of authenticity, ensuring that legal documents bear the seal of truth. Whether it is attestation, it is verification or certification, the work of a notary is extremely important. Today's awardees remind us that excellence is not achieved overnight. It is a result of years, sometimes decades, of dedication, perseverance, and an unwavering commitment to the cause of justice. I congratulate each one of them. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण नोटरींचे हे जे कॉन्फरन्स ऑर्गनाईज केले हे सगळं नोटरींच्या अडचणी, सुधारणा व गरजा यावर चर्चा होणार आहे. जसं की पारदर्शक नियुक्ती प्रक्रिया, सुलभ नूतनीकरण, दर्जेदार प्रशिक्षण, डिजिटलायझेशन आणि कार्यालयीन सुविधा अशा सुधारणा केल्यास नोटरींना कार्य अधिक सशक्त होईल आणि लोकाभिमुख ठरेल. शेवटी मी विशेषतः तरुण नोटरी बंधू आणि भगिनींना एवढंच सांगू इच्छिते, तंत्रज्ञानाचा उपयोग जरूर करा, पण आपली मूल्य आणि कामाची शिस्त कधीच सोडू नका. कारण लोकांचा आपल्या सगळ्यांवर विश्वास आहे आणि तो टिकवणं आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. मला माहिती आहे आपण सगळे आतुरतेने, जसं आपण आतुरतेने बराय साहेबांचं भाषण ऐकायचं आहे तसंच आम्हाला सगळ्यांना मला पण तेवढीच उत्सुकता आणि आतुरता आहे. त्यामुळे माझं 2 शब्द मी संपवते. दुसरं, मला फक्त सगळ्यांना परत एकदा अभिनंदन करते आणि मनापूर्वक आपल्याला शुभेच्छा ह्या कॉन्फरन्ससाठी. थँक्यू. धन्यवाद मॅडम.